सांगली जिल्ह्यातील 700 प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी गेली 2 वर्ष निकराचे प्रयत्न करून माझ्या गावचा धडा हा आपल्या राज्यामधला पथदर्शी आणि संपूर्ण राज्यामध्ये एकमेव म्हणता येईल अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे. माझ्या गावचा धडा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी 2263 धडे लिहिलेले असून हे 2263 धडे जे आहेत हे 2263 धडे म्हणजे स्थलहितासाठी एक महत्त्वाची सार्वजनिक उपलब्धी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नुकतंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुस्तिकांचं प्रकाशन करण्यात आलं. आता ही सांगली जिल्ह्यामध्ये हे जे जवळजवळ 700 गावं आहेत ह्या 700 गावामध्ये 1ली ते 8वी या वर्गांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आणि 136 केंद्र शाळांच्या मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवताना धड्याची रचना जी आहे ती स्तंभलेखनासारखी आहे. सुरुवातीला लेखकाचा परिचय आहे, त्यानंतरचा प्रत्यक्ष धडा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्यासाठी स्वाध्याय आणि कृती कार्यक्रम देखील दिलेला आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं मॉडेल ह्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आता हा स्थल इतिहास देताना शिक्षकांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळे हे 2263 धडे निर्माण झाले. म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या गावांचा एक प्रकारे सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यविषयक, अर्थकारणाविषयक, भूगोल ह्या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार करून हे दस्तऐवजीकरण करण्यात आलेलं आहे आणि यामुळे मुलांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण होते आहे. उदाहरण सांगायचं झालं तर वंदना कदम नावाच्या शिक्षिकेनं तासगावच्या 3 सप्टेंबर 1942च्या मोर्चावरती लिहिलं आणि या कवटेकंच्या शाळेतल्या मुलांनी यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. एका धड्यामध्ये नाणी गोळा करणारा छंद असणाऱ्या माणसाचं वर्णन आहे. म्हणजे यातलं जर थीम बघितलं किंवा आशय जर बघितला तर तो महत्त्वाचा लिखित आणि सांस्कृतिक दस्तऐवज मांडणार आहे. यामध्ये गावांचा इतिहास आहे, गावांची संस्कृती आहे, गावांचा भूगोल आहे. कारण शेवटी गाव म्हणजे सुद्धा हातपाय नसलेली माणसंच असतात आणि मग हा विषय मांडताना ह्यातला आशय मांडताना अगदी सांगली जिल्ह्याचा एकत्रित विचार केला तर काही बाबींचा मी उल्लेख करेन की भयाच्या रामलिंग बेटाबद्दल धडा आहे, संबोप्पा बोवाफन मठाची माहिती आहे, डी लाट, नाना नायकोडे, राजाराम बापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकशिक्षकांच्या बद्दलचे धडे आहेत. चांदोली अभयारण्याची माहिती आहे, बागणीचा आडकिता कसा वेगळा आहे हे दिलेलं आहे. वसंतदादांच्यावरती लेख आहे. पशुधन हे आपलं कसं दुर्मिळ होत चाललेलं आहे, बैलांची संख्या कशी कमी होते त्याबद्दल शिक्षकांनी लिहिले. त्याचप्रमाणे यात्रा, जत्रा, उत्सव हे आपल्या संस्कृतीची चाकं होत. तर जोगणी उत्सव असेल, भाऊई उत्सव असेल किंवा काही गावांची वैशिष्ट्य, शिवपुरी, गातळवाडीसारखी वाळवा तालुक्यातली गावं शाकाहारी आहेत, वाळेखंडीचे पेढे प्रसिद्ध आहेत, तासगाव तालुक्यामध्ये डाळिंबामुळे द्राक्ष शेतीमध्ये कृषी क्रांती निर्माण झाली किंवा शुक्राचार्यासारखं एखादं स्थळ असेल. अशा विविध बाबींच्या वरती शिक्षकांनी हे सातत्यानं लिहिलेलं आहे. अर्थात हे जे काम उभं राहिलं हे काम उभा करण्यापाठीमागं प्रामुख्यानं सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्या तृप्ती दोडमिसे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, डॉक्टर विमल माने यांनी सातत्यानं 2 वर्ष अतिशय चिवटपणे प्रयत्न केल्यामुळे सांगली जिल्ह्यातली घटना, प्रसंग, व्यक्तिचित्र ही अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहेत. अगदी म्हणजे साध्या धड्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन माहिती मिळते. पर्यावरण जागृतीसाठी त्याला सावली पेरूया नावाचा एक धडा आहे. तर साखराळे गावाची व्याख्या करताना लेखक सहज लिहून जातो, साखरेचे आळे म्हणजे साखराळे. आणि या सगळ्या धड्यांना स्वाध्याय आणि अभ्यासक्रमाची उत्तम जोड दिलेली आहे. आपण जिल्ह्याचा जर एकत्रित आढावा किंवा विचार केला
तर तालुकानिहाय जे धडे आहेत त्यांची संख्या अशी आहे, शिराळा तालुक्यात 147 शिक्षकांनी धडे लिहिलेत, वाळवा तालुक्यामध्ये 85 शिक्षकांनी धडे लिहिलेत, खानापूर तालुक्यामध्ये 86 शिक्षकांनी धडे लिहिलेत, मिरज तालुक्यामध्ये धड्यांची संख्या 127 आहे, जतसारख्या दुर्गम दुष्काळी भागामध्ये सर्वाधिक 256 धडे लिहिले गेलेले आहेत, कडेगावला 96, पलूस 65, आटपाडी 87, कवठेमंकाळ 80, तासगाव 102 असं तालुकानिहाय 8ही तालुक्यामध्ये शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अनेक प्रकारची चित्रं, अनेक प्रकारचे फोटोग्राफ्स, माहिती, तपशील यांच्यानिशी गावांचा हा स्थल इतिहास शब्दबद्ध केलेला आहे. तासगाव नगर परिषदेनं आपल्या कार्यक्षेत्रामधल्या शाळांचं वेगळं पुस्तिका केलेली आहे. तर एवढंच नव्हे तर कन्नड माध्यमामधनं आणि उर्दू भाषेमध्ये देखील गावांच्या बद्दलची माहिती देणारे धडे आहेत. म्हणजे ह्या उपक्रमानं सांगली जिल्ह्याचं बहुभाषिकत्व देखील जपलेलं आहे. दीपक रोकडेसारख्या शिक्षकाने दैनिक बंधुताचा विशेषांक प्रकाशित केलेला आहे. या उपक्रमाची वेबसाईट उपलब्ध केलेली आहे. राज्यभरातल्या अन्य जिल्ह्यांना कल्पना यावी यासाठी उपक्रमाची माहिती यशदा पुणे येथे देखील अधिकाऱ्यांनी सादर केलेली आहे. तेव्हा हा जो जिल्हा परिषदेचा सांगली जिल्हा परिषदेचा हा जो उपक्रम आहे, यापूर्वी त्यांनी माझी शाळा आदर्श शाळा अशा प्रकारचा उपक्रम देखील राबवलेला आहे. तर पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होताना संगणक अभ्यासक्रम मॉडेल स्कूल प्रारूप याचीही मांडणी केलेली आहे. तेव्हा सांगली जिल्हा परिषदेचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम म्हणजे एक महत्त्वाचा लिखित सांस्कृतिक दस्तऐवज आहे. सांगली जिल्ह्याचा स्थल इतिहास या ठिकाणी एकत्र आहे. आणि आता या अधिकाऱ्यांचा प्रयत्न असा आहे की आपल्या शिक्षकांनी हे जे 2263 धडे लिहिलेले आहेत, हे 2263 धडे जूनपासून विद्यार्थ्यांना थेट वाचता येतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यामध्ये ही शिक्षक मंडळी आणि अधिकारी मंडळी व्यस्त आहेत. हे 2 वर्षामध्ये काम उभा राहताना एका दमात उभा राहिलेलं नाही. तर यासाठी शिक्षकांना लिहायला प्रेरित करावं म्हणून साहित्यिक बाबा परीठ, स्वाती शिंदे, गौतम कांबळे, कृष्णात पाटोळे, दीपक रोकडे, दयासागर बन्ने, विठ्ठल मोहिते, अजित पांढरे, संदीप पाटील, अवधूत भोसले, वैशाली आडमुटे, नसीमा मुजावर, सुषमा डांगे या साऱ्या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. तर स्वाती शिंदे, बाबा परीठ, दयासागर बन्ने, प्रकाश वायदंडे, विठ्ठल मोहिते, कृष्णात पाटोळे हे शिक्षक संपादन सहाय्यामध्ये व्यस्त होते. तेव्हा सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे, अनुकरणीय आहे. कारण शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक प्रकारची बनचुकेपणाची भावना आहे. म्हणजे मी नेहमी प्रशिक्षण शिबिरामध्ये सांगतो की एकदा परमेश्वरानं उंट तयार केला आणि उंट परमेश्वरापासून थोडा लांब गेला आणि परत आला आणि परमेश्वराला म्हणाला की देवा आमच्यामध्ये बदल करा, आमचा आकार खूप वाकडा तिकडा आहे, बेडब आहे, तेव्हा आम्हाला चांगलं रूप द्या. परमेश्वरानं त्या उंटाला सांगितलं आता काही होऊ शकत नाही, अब तो तुम बन चुके. अशा प्रकारची बनचुकेपणाची भावना ही शिक्षण क्षेत्रामध्ये असते. पण ही भावना बाजूला टाकून 700 शाळातल्या प्राथमिक शिक्षकांनी अतूट अशा प्रकारचे परिश्रम करून हा उपक्रम राबवला. एक चिनी म्हण आहे, तुम्हाला 1 वर्षाची तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची तरतूद करायची असेल तर झाडं लावा आणि 100 वर्षाची तरतूद करायची असेल तर माणसं पेरा. सांगली जिल्हा परिषदेचा हा जो माझ्या गावचा धडा हा पथदर्शी शैक्षणिक उपक्रम आहे. हा माणसं पेरणारा उपक्रम आहे. टाइम्स ऑफ इंडियामधल्या बातमीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी असं सांगितलेलं आहे की राज्य शासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत की बालभारतीची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये शिक्षकांना लिहिण्यासाठी काही पानं कोरी ठेवावीत. तेव्हा माझ्या गावचा धडा हा सांगली जिल्ह्यातला शिक्षण विभाग, सांगली जिल्ह्यातले शिक्षक
आणि सांगली जिल्ह्यातले विद्यार्थी यांनी राज्यपातळीवरती राबवलेला अतिशय स्तुत्य आणि क्रांतिकारी अशा प्रकारचा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी सलग 2 वर्ष मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना मानाचा मुजरा.